गणगण गणात बोते यूट्यूब चॅनल ऑडिओ बुक विथ आर प्रकाशवर आपण ऐकत आहात श्री संत दासगणू महाराज विरचित श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय दुसरा। श्री गणेशाय नमः। जय जय अज अजिता सर्वेश्वर, हे चंद्रभागा तटविहार, पूर्ण ब्रह्मा रुक्मिणीवर, दीनबंधो पाहि माम। तुझ्या वशिल्या वाचून अवघेच देव आहे क्षीण, पुढी माझी नसल्या प्राण, कोण विचारी मढ्याते। सरोवराची दिव्य शोभा, तुयामुळे पद्मनाभा, रसभरित आतला गाभा, टरफला थे महत्व आणि। तुझी कृपा त्याच परी, शरणागता ते समर्थ करी, पापताप दैन्यवारी, हेच आहे मागणे। मागले अध्यायी झाले कथन, समर्थ गेले निघून, तेने बंकटलाला लागून, हुरहुर वाटू लागली। गोड न लागे अन्नपाणी, समर्थाचा ध्यास मनी, न हाले दृष्टी पासोनी, गजाननाचे रूप ते। जिकडे पहावे तिकडे भास, होऊ लागला त्यांचा खास, याचे नाव श्रोते ध्यास, उग्या नसती पोरचेष्टा। सुकलेल्या धेनूची वत्सशुद्धी करीसाची, तैसे बंकटलालाची स्थिती झाली विबुध हो। हे हित गुज सांगावया, जागा नवती कोठे तया, वडिलांपाशी बोलावया, छाती त्यांची होईना। ऐशा रीती चित्ती भले, विचाराचे काहूर झाले, शेगाव अवघे धुंडाळिले, परीन पत्ता लागला। घरी येता वडील पुसती, भवानी राम सन्मती, बाळा तुझी आज वृत्ती, कारे झाली चंचळ। चित्ती उत्साह दिशेना, वदनी दिशे म्लानपणा, ऐशा असह्य यातना, होती कशाचा सांग मज। तू पोऱ्या तरणा ज्वान, नाही कशाची तुला वाण, ऐशे साच असोन, चिंता तूर दिसतोशी। किंवा शरीरी काही व्याधी, होत शेती सांग आधी, चोरून पुत्र ठेवी न कधी, गोष्ट कोणती पित्याला। काहीतरी सांगून केले पित्याचे समाधान, पुन्हा शोधा कारण, फिरू लागला शेगावी। बंकटलालाचे शेजारी, एक होते सदाचारी, घरी होती जमेदारी, परिअभिमान नसे त्याचा। ते देशमुख रामाजी पंत, वयाने वृद्ध अत्यंत, बंकटलालाने इत्तंभूत, हकीकत त्यांना निवेदिली। ते बोलले बंकटलाला, तुझा वृत्तांत मी ऐकला, तू जो पुरुष कथिसी मला, तो योगी असावा कोणीतरी। योग्यान वाचून ऐशा क्रिया, मिळती न कोठे पहावया, पूर्व सुकृता वाचोनिया, होणेन दर्शन अशांचे। तू घेतले दर्शन, जन्म तुझा धन्य धन्य, भेटला ते तुझला गुण, ते मलाही दर्शन। अशा स्थितीत 4 दिवस गेले निघून साचार, बंकटलालाशी टिळभर, विसळण पडे तयाचा। गोविंद बुवा टाकडीकर होते एक कीर्तनकार, ज्यांच्या कीर्तनी शारंगधर, प्रसन्न चित्त होतसे। लौकिक यांचा वराडात होता मोठा प्रमाणात, ते आले फिरत फिरत, कीर्तन कराया शेगावी। शंकराच्या मंदिरी झाली कीर्तनाची तयारी, धावो लागल्या नरनारी, कीर्तन ऐकया कारणे। बंकटलालही तेथे आला, कीर्तन श्रवणासाठी भला, मध्ये शिंपी भेटला, पीतांबर नाम ज्याचे। हा शिंपी पीतांबर, भोळा भाविक होता फार, त्याशी समर्थाचा समाचार, बंकटलाले कथन केला। दोघे कीर्तना चालले, तो अवचित समर्थ पाहिले, मागल्या बाजूस बसलेले, फरसावरी ते धवा। मग कशाचे कीर्तन, गेले उभयता धावून, जेवी द्रव्य घटाते पाहून, कृपण जाय हपापोनी। वा चातकाते स्वातीधन, वा मोराशी मेघदर्शन, किंवा तो रोहिणी रमण, चकोर पाहता आनंदे। तैसे उभयतांचे झाले,
दूर उभे राहिले, विनयाने बोलू लागले, काही आणू का खावया. महाराज बोलले त्यावरी, तुला गरज असेल जरी, आण झुणका भाकरी माळणीच्या सदनातून. बंकटलाले सत्वरी, चून अर्धी भाकरी आणून ठेविली हातावरी तया योगेश्वराच्या. चून भाकरी खात खात वदले पितांबराशी समर्थ, जा जावोनी ओढ्याप्रत तुंबा भरोणी आण पाणी. पितांबर बोले गुरुराया, ओढ्यास पाणी अल्प सध्या, पाण्यात तुंबा बुडवावया मुळी नाही अवसर. इतुके असून ते पाणी खराब केले गुरांनी, तेवी जाणाऱ्या येणाऱ्यांनी नाही पिण्याच्या योग्यते. मर्जी असल्या दुसरीकडून पाणी आणितो तुंबा भरून, तै बोलले गजानन, दुसरे पाणी आम्हा नको. नाल्याचेच आण पाणी आत तुंबा बुडवूनी, उगीच ओंदडी ओंदडींनी तुंब्यात पाणी भरू नको. तुंबा घेऊन पितांबर तात्काळ गेला नाल्यावर, तुंबा भरेल ऐसे निर कोठेन त्याने पाहिले. तळवे पदाचे भिजतील, इतुके जिते ते होते जल, करुणी हाताची ओंदळ तुंब्यात पाणी भरणे नसे. ऐशी झाली आडवीर चिंतावला पितांबर, हिया करून अखेर तुंबे स्पर्श केला जला. तो ऐसे झाले अघटित, तुंबा ठेवावा जेत जेत, तो बुडे तेथ तेथ खडगा पडून ओढ्याला. नाल्यांचे घाण जीवन तुंब्यात स्फटिका समान, आले तैसे पाहून शिंपी चित्ती चकित झाला. तो म्हणे ही ऐशी स्थिती की आज झाली निश्चिती, ती योगेश्वराची सात शक्ती संशय येथे धरणे नको. तुंबा आणून ठेविला योगेश्वराचे सानिध्याला, त्याचा समर्थे स्वीकार केला झुणका भाकर सेविल्यावर. बंकटलालाशी सुपारी मागते झाले साक्षात्कारी, अरे माडणीच्या भाकरीवरी माझी सेवा करतोस का. काढ सुपारी खिशातून फोडून देई मद कारण, ते ऐकता समाधान बंकटलालास झाले बहु. सुपारीच्या बरोबरी 2 पैसे हातावरी, ठेविता झाला व्याघ्रांबरी दुंदडी तांब्याचे. खडकू दुंदडी व्याघ्रांबरी ही मुसलमानी नाणी सारी, चालत होती व्यवहारी तया वराड प्रांतात. पैशाप्रती पाहून महाराज बोलले हसून, काय व्यापारी समजून मजला तू हे अर्पिशी. हे नाणे तुमचे व्यवहारी, मला न त्याची जरुरी, भावभक्ती नाण्यावरी संतुष्ट मी राहतसे. ते तुझ्याजवळ होते म्हणून भेटलो पुन्हा तू ते, याचा विचार चित्ताते करी म्हणजे कळेल. जा आता कीर्तन दोघे जाऊन करा श्रवण, मी लिंबापाशी बैसून कथा त्याची ऐकतो. दोघे कीर्तनाप्रती आले, महाराज लिंबापाशी बैसले. गोविंद बुवाचे सुरू झाले आरंभीचे निरूपण. निरूपणाशी भागवताचा घेतला होता एक साच, श्लोक 11 स्कंदाचा हंसगीता मधील. बुवांनी पूर्वार्धा विशद केले, त्याचा उत्तरार्ध समर्थ बदले, ते ऐकून घोटाळले गोविंद बुवा मनात. हा उत्तरार्ध वदनारा पुरुष अधिकारी दिसतो खरा, जा त्या घेऊन मंदिरा या हो कीर्तन श्रवणास. बंकटलाल पितांबर आणिक मंडळी निघाली तर, समर्थाची साचार कीर्तनाशी आणावया. केली विनंती अवघ्यांनी श्रोते अति विनयांनी, परी बसल्या जागेपासूनी मुळीन महाराज हलले हो. गोविंद बुवा अखेर येऊन जोडीते झाले कर, कृपा करावी एक वार चला शिवाच्या मंदिरी. तुम्ही साक्षात शंकर बरे न बसणे बाहेर, धन्या वाचून मंदिर शून्यसाच समर्था. पूर्वजन्मीचे पुण्य भले माझे आज दिले, म्हणून हे दृष्टी पडले साक्षात चरण शिवाचे. कीर्तनाची फलप्राप्ती झाली आज मदप्रती, वेळ न करा गुरुमूर्ती चला मंदिरी माझ्या सवे. ऐसे गोविंद बुवा बोलता समर्थ बदले तत्वता, ठेवी एक वाक्यता भाषणी गोविंदा लव मात्र. तू इतक्यात प्रतिपादिले अवघे ईश्वरे व्यापिले, आत बाहेर काही न उरले मग हा ऐसा हट्ट का. जे जे जयाने सांगावे ते ते त्याने आचरावे, शब्दच्छलासी न करावे साधकाने केव्हाही. भागवताचा श्लोक सांगशी आणि त्याच्या विरुद्ध वागशी, कथे करायची रीत ऐशी बरवी नव्हे गोविंदा.
पोट भऱ्या कथे करी तू न भावे भूमीवरी दा कीर्तन समाप्त करी मी येथून ऐकतो. बुवा कीर्तनी परत आले गरजोन अवघ्या बोलिले तुमच्या शेगावी अमोल आले रत्न हे त्या सांभाळा हे न शेगाव राहिले पंढरपूर खचित झाले चालते बोलते येथाले साक्षात हे पांडुरंग याची तरतूद ठेवावी सेवा यांची करावी यांची आज्ञा मानावी वेदवाक्या परी हो तरीच तुमचे कल्याण होईल निसंशय करुण अनायासे हे निधान जोडले त्या दवडू नका. कीर्तन अवघे सांग झाले लोक आपुल्या घरा गेले बंकटलाल घरी आले हर्षचित्ती माईना आपल्या सन्माननीय पित्याशी हकीकत कथिली प्रेमेशी बाबा आपुल्या घराशी गजानन आना हो. पुत्राने जे कथन केले ते भवानी रामे ऐकले आणि प्रेमे ऐसे बदले तूच येत्या घेऊन. पित्याची मिळाली संमती बंकटलाल हर्षे अति म्हणे कधी भेटेल गुरुमूर्ती मजला सदनी आणावया. पुढे माणिक चौकात चौथे दिवशी सद्गुरुनाथ भेटले बंकटलाला प्रत अस्तमानाचे समयाला. दीनपती असता गेला इकडे बोध सूर्योदयला माणिक चौक प्राचीला बंकटलालाच्या भाग्याने. गुराखी घेऊन धेनुस येऊ लागले ग्रामास समर्थाच्या आसपास गायी जमू लागल्या. त्या वाटले नंदसुत आला खरे साक्षात वृक्षावरी करीतात पक्षी किलकिलाट आनंदे. दिवाबत्तीची तयारी दुकानदार करती खरी अशा वेळी आला घरी घेऊन बंकट महाराजा. पित्याने मूर्ती पाहता क्षणी अति आनंद झाला म्हणी नमन साष्टांग केले चरणी पाटावरी बैसविले आणि विनविले जोडून हात काही भोजन करायेथ तुम्ही साक्षात पार्वतीकांत प्रदोषवेळी आलाया. शिव आराधन प्रदोषकाली घडेल तो भाग्यशाली ऐशी आहे ऐकिली स्कंदपुराणी गोष्टम्या. ऐसे म्हणून आणिले बिल्वपत्र तात्काळ भले समर्थांच्या ठेविले परमभक्तीने मस्तकी करा येथे भोजन. ऐसे गेलो बोलून परी स्वयंपाका कारण अवधी आहे काहीसा स्वयंपाक होईपर्यंत हे न थांबले जरी येथ तरी प्रदोषकाली पार्वतीकांत गेला उपाशी घरातुनी त्यास करू कैशी तोड. ऐसे संकट पडले जड जनसमुदाय प्रचंड जमला मौज पहावया. विचार केला अखेरी दुपारच्या पुऱ्या आहेत घरी त्याच ठेवून तबकावरी पुढे ठेवू समर्थांच्या. ते अवघेच जाणती कपट नाही माझ्या चित्ती भावे भेटतो मापती ऐसा आहे सिद्धांत. मी शिडेयावर्तून यास घालित नाही अन्न शिवाय पक्क्या रसोई कारण शिडे म्हणणे उचित नसे. चिंतिल्याप्रमाणे तयारी तात्काळ त्याने केली खरी आणून ठेविले समोरी तबक एक समर्थाच्या. पुऱ्या बादाम खारका केळी मोसंबीमुळे देखा भाला प्रती लाविला बुक्का कंठी घातिला पुष्पहार. गुरुमूर्ती प्रसन्न चित्ते अवघे झाले सेविते जे जे पडेल पात्राते ते ते खाती भराभरा. उदरी सुमारे 3 शेर अन्न साठविले साचार तेथेच राहिले रात्रभर श्री गजानन महाराज. बंकटलाले दुसरे दिवशी मंगल स्नान समर्थांशी घातले असे अतिहर्षी तो न थाट वर्णवे. घागरी सुमारे 100 उष्णोदकाचा साचार पाणी घालिती नारी नर मन मानेल ऐशारिती. कुणे शिके काही लाविती कुणे साबण घेऊन हाती समर्थांचे घासिती पदकमळ आवडीने. कोणी वदना कोणी हीना कोणी चमेली तेल आण कोणी बेलियाच्या मर्दना करू लागले निधहस्ते. अंगराग नानापरी त्यांचे वर्णन कोण करी बंकटलालची या घरी पुढे नव्हते कशाचे ते. स्नानविधी संपिला पितांबर तो नेसविला अतिसन्माने बैसविला योगीराज गादीवरी. भाली गंध केशरी गळ्यात हार नानापरी कोणी तुळशी मंजिरी वाहू लागले शिरावरी. नैवेद्य नानापरीचे झाले समर्थार्पण साचे भाग्य त्या बंकटलालाचे खचित आले उदयाला. ते बंकटलालाचे घर झाले द्वारका साचार त्या दिनी सोमवार वार शिवाचा होता तो. अवघ्या मंडळींनी आपुले मनोरथ ते पूर्ण केले एकमात्र त्यातून उरले इच्छा राम शेठजी. हा चुलत बंधू बंकटाचा
होता भाविक मनाचा भक्त असे शंकराचा त्याशी ऐसे वाटले. आज आहे सोमवार मशी उपास साचार घरा प्रत्यक्ष शंकर चालते बोलते आलेच की. त्यांची पूजा अस्तमानी यथा सांग करुणी करू पारणा ऐसे मनी इच्छा त्याने धरली असे. तो झाला अस्तमान मावळलासे नारायण इच्छा रामे केले स्नान प्रदोष वेळा लक्ष्मी. पूजा साहित्य घेऊन साधू जे का गजानन त्यांचे केले पूजन परमप्रेमे करुणी. आणि विनंती केली वरी झाले आहे दुपारी आपुले ते भोजन दरी परी आता काही खावे. आपण जेवल्या वाचून मी नाही घेणार अन्न आहे मदला उपोषण सोमवारचे गुरुराया. अवघ्या भक्तांचा हेत पुरला माझा मात्र राहिला तो पाहिजे पुरविला तुम्ही कृपा करुण. जनकुतूहल दृष्टींनी पाहू लागले त्या स्थानी इच्छा राम तो घेऊनी नैवेद्य आला परातीत. आंबे मोहर तांदळाचा 2 मुदी भातसाचा नानाविध पक्वांनाचा थाट केला तयाने. जिलबी राघवदास मोतीचूर करंजा अनारसे घीवर शाखांचे नाना प्रकार वर्णन करावे कोठवरी. अगणित चटण्या कोशिंबिरी वाडगा दह्याच्या शेजारी तुपाची ती वाटी खरी ओदनाच्या सव्य भागा. 4 मनुष्याचे अन्न ऐसा नैवेद्य परिपूर्ण समर्थांपुढे आणून ठेवला इच्छा रामाने. पाहुणी त्या नैवेद्याशी महाराज बोलले आपणाशी खातो खातो अहिर्निशी ऐसे बोलसी गणप्या. खाहे आता अवघे अन्न अघोऱ्यानं करी अवमान पाहो झाले अवघे जन तुझ्या अघोर वृत्तीला. महाराज भोजना बैसले अन्न अवघे पार केले पाथरी न काही ठेविले मीठ लिंबू तेही पहा. आग्रहाचा प्रकार काय होतो अखेर हे दामण्या साचार कौतुक केले गुरुवरे. खराणून उलटी झाली खाल्ल्या अन्नाची ती भली ऐशीच गोष्ट होती केली. श्रीरामदासे एकदा खिरीची झाली वासना रामदासाची यमना तिची खोड मोडण्या दाना आखंड खीर प्याले की. उलटी होता परत ती भक्षू लागले सद्गुरुनाथ श्री रामदास स्वामी समर्थ वासनेशी जिंकावया. तैसे लोकाग्रहाला घालवयाशी शीघ्र आळा ढा उलटीचा प्रकार केला अंगी बळ असुनिया. सत्पुरुषाचे आचरण पुढील पिढीला साधन होते कराया संरक्षण निसर्गाच्या धर्माचे. तेच समर्थे येथे केले लोका लागे सुतविले आग्रह करणे न चांगले तो विपरीत फळ देई. असो उलटी झाल्यावरी जागा केली साफसारी नेवून बैसविले पहिल्या परी स्नान घालून महाराजा. नरनारी दर्शने घेती महाराजांची आनंद वृत्ती तो भजन करण्याप्रती दिंड्या आल्या 2 तेथे. आवाज ज्यांचे सुस्वर खडे पहाडी मनोहर विठ्ठलाचा नाम गजर करू लागले आवडीने. इकडे महाराज आसनी होते ते वदले वदनी भजनाची या मिशांनी गणगण गणात बोते. हेच सर्वदा त्यांचे भजन करीती टिचक्या वाजवून ऐसा झाला आनंददान रात्रभरी ते ठाया. जो स्वयंमेव ब्रह्म झाला नाव रूप कोठून त्याला नामा रूपाचा गलबला प्रकृतीच्या आश्रयास. आस्ती भाते प्रिया ठाई योगेश्वर निमग्न राही त्या आनंदान वर्णवे काही त्याची उपमा त्यालाच असे. आषाढीशी पंढरपूर वा सिंहस्ती गोदातीर वा कुंभमेळ्याची साचार गर्दी होते हरिद्वारी. त्या परी शेगावात बंकटलालाच्या घरात लांब लांबोनी असंख्यात जन येती दर्शन. स्वामी समर्थ गजानन हेच विठ्ठल नारायण निश्चय विठेस ठेवून पाय उभे राहिले. त्यांचे वचन गोदातीर आनंद हा हरिद्वार गत बदले शेगाव नगर सदन राऊळ बंकटाचे. जो ब्रह्मपदाला पोचला जात कोठून उरली त्याला सूर्याची या प्रकाशाला अवघेच आहे सारखे. नित्ययात्रा नवी येई समाराधना होती पाही त्यांचे वाणिता शेषही ठकून जाई निसंशय. तेथे माझा पाड कोण मी कीटका समान अवघे वदे गजानन निमित्त करुण माझ्या मुखा. समर्थाची दीनचर्या सांगतो थोडी या ठाया अगाध त्यांचे चरित्र गाया मद पामरा मती नशे. कधी करावे मंगल स्नान कधी हाळात जाऊन कधी कधी प्राशन
करावे गढूळ जलाचे. त्यांच्या दिनचर्याचा नियम नव्हता एकसाच, प्रकार वायूच्या गतीचा ये न ठरविता कोणाशी. चिलमीवरी प्रेम भारी ती लागे वरच्यावरी, नव्हती आसक्ती तिच्यावरी ते केवळ कौतुक. असो आता पुढील अध्याया, भाव ठेवा ऐकावया, आली पर्वणी साधावया, वेळ करू नका हो. हे श्री गजानन चरित्र आदर्श हो भाविका प्रत, हेत विनवी जोडून हात दास गणू ईशाते. श्री हरिहरार्पणमस्तु. शुभं भवतु इति द्वितीयोऽध्याय समाप्त.